सुशांत आणि सारिका अगदी हॅपी कपल. त्यात आलेली गोड बातमी त्यामुळे सासूबाई अगदी कौतुक करत होत्या. सुशांतला बाबा नव्हते, त्यामुळे आई, आजोबा, त्याचा भाऊ एवढंच त्याचं आयुष्य होते. सारिका आणि सीमा दोघीच बहिणी आणि त्यांचे आईबाबा. सीमाचे लग्न आले होते अवघ्या 15 दिवसांवर. तयारी सुरू होती. सुशांतचे आजोबा वृद्धापकाळाने गेले. आता काय कसं होणार? अनेक प्रश्न उपस्थित झाले. आजोबा गेले आणि सीमाचे लग्न. बरं, सर्व काही सुशांतच बघत होता. सारिकाचे बाबा विचारत असताना सुशांत म्हणाला, बाबा काही काळजी करू नका, कार्य नंतर आहेत, त्यामुळे मी येईन, मी सर्व व्यवस्था करेन. अहो पण जावई बापू तुम्ही कसे याल? बाबा म्हणाले. सुशांतची आई म्हणाली, अहो झालं हे विधिलिखित, पण आता होणार आहे ते तर व्यवस्थित व्हायला हवं ना. तुम्ही काही काळजी करू नका, ते दोघेही येतील, तुम्हाला मदत म्हणून थांबतील. फक्त सूतक आहे त्यामुळे कोणते विधी करणार नाहीत. ठरल्याप्रमाणे दोघे गेले. सारिकाने बहिणीचे लग्न असून सुद्धा मेहंदी काढली नाही. साधी साडी, साधे कपडे घालून ते सर्वांच्या मागे बसायचे. काही मदत लागली किंवा जेवण व्यवस्था, बाकी सर्व सुशांतने अगदी जबाबदारीने पार पाडली. बाबांनी त्यांचे आभार मानले. बाबा म्हणाले, मी नक्कीच काहीतरी पुण्य केले म्हणून तुमच्यासारखे जावई मिळाले. अहो बाबा असे नका म्हणू सुशांत. इकडे सुशांतच्या आत्याने घर डोक्यावर घेतले. काही कळतं की नाही तुम्हाला? बाप लवकर गेला म्हणून आजोबा त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं सारं विसरलात? काय गरज होती? वहिनी तुम्ही पण पाठिंबा दिलात. अहो ताई, हेच लग्न जर आपल्या समीरचं असते आणि तिच्याकडचं कोणी गेलं असते तर तिला सांगितलं असतं का तिच्या माहेरच्यांनी लग्नाला जाऊ नको? असं कसं सासर आहे तिचं? आत्याबाई, अहो ताई तेच तर, नाते तेच आहे, मग नियम आपण का वेगळे करायचे? तिकडे जाऊन त्यांनी दोन्ही बाजू अगदी छान सांभाळल्यात. ते दोघेही तिथे जबाबदारी म्हणून गेलेत, हौस करायला नाही. आणि ही गोष्ट त्यांना कोणी सांगितली नाही. त्यांना स्वतःहून ते कळालं की आपण कसं वागायला हवं. मला खरंच कौतुक आहे माझ्या सूनबाईचं आणि मुलाचं. आत्याबाई तोंड वाकडे करत बोलल्या, चढव अजून, डोक्यावर बसव. लग्न पार पडले. लोक दोन्ही बाजूने बोलत होते. दुसऱ्या दिवशी आजोबांचे 10वे अन मग कार्य. सगळी जबाबदारी सारिका अगदी लक्ष देऊन पार पाडत होती. आत्याबाई मात्र आल्यापासून टोमणे मारत होत्या. सासूबाईंनी सांगितल्यामुळे ती दुर्लक्ष करत होती. सर्व आवरले. पाहुणे घरी गेल्यावर सारिका सासूबाईंजवळ येऊन खूप रडली. आई तुमचे आभार कसे मानू मलाच कळत नाही. आत्याबाईंचा रोष स्वीकारलात. तुम्ही घेतलेला निर्णय पार पडेपर्यंत तुम्ही सर्वांशी आमच्यासाठी लढलात. मी तिला हुंदका आवरेनासा झाला. सासूबाई म्हणाल्या, अगं नाते दोन्हीकडचे जपायला हवे. आणि तुझे काय आणि सुशांतचे काय नाते एकच, मग नियम कशाला वेगळा करायचा? दोघीही सासू सून यांनी एकमेकांना मिठी मारली. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन कथेसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.